अरे बाळा, त्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागतात. स्वतःचं माणूसपण आणि कलात्मकता, किंवा खरं विश्व आणि कला विश्व या धनुष्याच्या दोन टोकांना जोडणारा दोर म्हणून जेव्हा कलाकार तयार होतो ना, तेव्हा. म्हणजे काय हो बाबा? अरे म्हणजे धनुष्याची दोरी बघ, दोन्ही टोकांना समानतेने धरून असते, न सैल न घट्ट. त्या दोन्ही टोकांचा समन्वय साधला म्हणजेच माणुसकी आणि कला सोबत सोबत जपायला शिकला की रंगदेवता प्रसन्न होते. बाबा, माणुसकीला कलीशी कसं जोडायचं? कलाकार कितीही म्हणाला की मला माणूस नाही फक्त कलाकार समजा, तरीही तो आधी माणुसकी जपूनच नाटकात शिरायला हवा. त्यासाठी दयेचे दिवे, आदराचे संगीत, क्षमाशीलतेचे नेपथ्य आणि प्रामाणिक कथा त्याच्या मनात असावी. आणि ज्या दिवशी तू यांनी समोरच्या प्रेक्षकांना तुझा कलाविश्व दाखवशील ना, तेव्हा त्यांच्या टाळ्यांबरोबर नटराजाच्या डमरूचा नाद तुला ऐकू येईल. तेव्हा समज, रंगदेवता प्रसन्न झाली. तुम्ही काय बोलताय काहीही कळत नाहीये. सोप्या भाषेत सांगा ना, ही रंगदेवता कशी प्रसन्न होते हे कसं कळेल? 3, 2, 1 स्टार्ट. चल 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 इकडे अरे आधी दुसरी लेवल आला रे मामा. अरे तो मोळा चुकीचा लागतंय ना. अरे अरे 3 मिनिटं झाले, त्याला फास्ट करा. अबे डायस, अरे आडवी लागतंय ते. डायरेक्टर सांगेल मला काय करायचं, तू नाही सांगायचं. ठीक आहे. अरे शांत बसा सगळे, शांत बसा. श्रेयस का चिडतोस तू सगळ्यांवर? आणि अभय बरोबर बोलतोय तो श्रेयस. काय लेवल बघ रे बाबा, आडवी लागली. सरळ कर ना. श्रेयस तुला खूप हळूहळू काम करतोस. अरे तुझ्यामुळे वेळ वाढतोय आपला. 3दा सेट लावण्याची प्रॅक्टिस केली तरी 5 मिनिटाच्या वर लागते. हे बघा, आपला सेट 4 मिनिटातच लागला पाहिजे, कळते का? तुझ्या लिहून ठेव. 4 मिनिटात नेपथ्य, 6 मिनिटात लाईट्स. 10 मिनिटाच्या वर एकही मिनिट नकोय मला, कळते तुम्हा सगळ्यांना. चला उठा आता, चला. पण एकच मिनिट उशीर झालाय ना, त्यांनी काय इतकं फरक पडणार? 9-10 सेकंदाने नाटक बाद होता. तू नवीन आहेस म्हणून मी तुला सांगतो. आणि नेपथ्य करतेस, जरा व्यवस्थित करत चला. चला उठा. हे बसले काय रे बाबा, उठा. चला सेटला. चल 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 चल. एक मिनिट. चालेल काय चालेल का? 3दा करून झाली यार, आता पुरे. आता बरं बाबा, किमान नांदीशी तरी करून. अभय दादा बरोबर बोलताय. 2 तासापासून आपण तालीमच करतोय. एक ब्रेक घेऊया. अरे मी काय म्हणतो ऐका माझं. जरा एक छान अशा गरम चहाचा शॉट घेऊया. नंतर बघू आपण काय करायचं. अरे बाबा ठीक आहे, 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ आपण. ए ऐका, 15 म्हणजे 15च. त्यानंतर नांदी आणि चक्री करायची आहे, मग सुट्टी. चला चला या पटकन. प्रॉपर्टीचं काय सीन आहे? काही झाल्यात, काही व्हायच्यात पुढे. अगं 10 दिवसांवर स्पर्धा आली आहे आणि अजून बनल्या नाही. बघ, मी तुला उगाच मॅनेजर बनवलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुला घ्यायची आहे बाबा. कैवल्य, अरे मी एकटी काय काय करू? मॅनेजिंग पण मीच करायचं, प्रॉपर्टीज पण सगळ्या मीच बनवायच्या. शिवाय या सगळ्या कामांमुळे माझ्या कॅरेक्टरकडे दुर्लक्ष होते, ते वेगळं. आणि एक सांगू का, आता फंड्स पण संपत आले. सगळे पैसे मास्किंग नेपथ्य आणि मेकअपच्या सामानात खर्च होते. पुढे कसं करायचं काही कळत नाही. सॉरी, चुकलं का माझं? तुझ्या तू ना यार प्लीज फंडची काळजी करू नकोस. सध्याचे ना हे पैसे ठेव आणि यात ज्या काही वस्तू लागतात त्या आजच विकत घे. मुग्धाला सोबत घे, प्रॉपर्टीची यादी सुद्धा बनवून घे. आणि ये ऋतुजा, तुला एकटीने सगळं करायची काय गरज आहे? अगं त्या 1-2 जणाला कामाला लाव ना. चल फास्ट. चल चल मुग्धा, तिला मदत कर. श्रेयस सिनॉप्सिस लिह बरं, फास्ट. हे ऋतुजा ताई, हा कैवल्य दादा इतका का करतो ग? नेहमी असाच करतो का? नाही ग, तो तसा स्वभावाने खूप चांगला आहे. हा, फक्त नाटकाविषयी तो जरा सक्त आहे. आणि मला ताई वगैरे काय म्हणतेस ग? ऋतुजाच म्हण, 5च वर्ष मोठी आहे मी तुझ्या. ए श्रेयस, हे काय करतोयस तू? लेखा दर दुसऱ्या वाक्यात चुका होत आहे, दर दुसऱ्या वाक्यात. मगाशी प्रॅक्टिस मध्ये सुद्धा लो वाटत होतास. नाही नेमकं झालं काय तुला? सॉरी यार, काय वाटलं उगाच चिडायचं नव्हतं मला सगळ्यांना. बट ठीक आहे, पण श्रेयस काय झालं यार बाबाने घराबाहेर काढणार नाटकामुळे.
म्हणाले आयुष्यभर जर नाटकच करायचं असेल तर इथे राहता येणार नाही. मी काल रात्री गुरुजींना चावी मागून प्रॅक्टिस हॉलमध्येच थांबलो रे. आणि आज सकाळी होता बरोबरच रूम शोधायला गेलो. अरे नीट जेवण सुद्धा नाही झाला यार. अभि तर साल्यात तू हे मला आत्ता सांगतोस हा? ठीक आहे चल माझ्या घरी राहशील. नको रे. अरे बाबा मला कुठला त्रास वगैरे होत नाही हा. आणि तुझ्यासारखे लोक फार कमी आहेत नाटकाला जीव ओळून टाकणारे. यात आलेली अडचण आहे रे बाबा. मी समजू शकतो. बिंदास राहा माझ्या घरी चल. अरे पण ऐक माझं. अरे पण बिन काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं. अरे बघतो ना मी. चल आली तू आता. चहा 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 गरमागरम चहा आलं टाकलेलं अमृत. चला चला पटकन चहा पिऊ. चला चला पटकन चहा पिऊ. तुला तर शुगर आहे माझं पिऊ. आठवण राहते. हे मला पण दे ना. थँक्यू. खातोस? बाहेरून आणले. ए मित्रांनो, आता प्रॅक्टिस नाही करत आहे ना आपण? कारण मला यार बाहेर जायचंय. कोणाला भेटायला जायचं रे? कोणीतरी खास आहे वाटतं. अगं खासच आहे का? खूपच खास आहे. काय सांगू तुला? अबे हा. ऐक ना मित्रा. हा. मुग्धा एवढ्यातच आली रे. तिने नांदीची प्रॅक्टिस एकदाच ऐकली. अरे यार काय बोलले अरे नाही बाबा मला ऐक ना. एक नांदी आणि चक्री करूयात मग थांबूच की प्लीज. बरं चला ठीक आहे चल. ए बाबा ठीक आहे, झालं चल, का पटकन. चहा पिऊन? हो दादा, ए, चला चला ए पटकन करा यार, किती- फक्त यार. किती रे बाबा हळूहळू करतो. चल चला तयार व्हा. चला 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 सीन 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 सुरू करायचं आपल्याला. चला चला Yes, सगळे yes, तयार yes. आहात? Okay, ओके yes, ओके yes. एनर्जी एनर्जी गाइस एनर्जी. नांदी घेऊया. सुरू कर. हा नांदी नांदी. हा हे जगदीश सदाशिव रे थांबा. बाबा आपल्या नाटकाची नांदी म्हणायची आहे. अच्छा, ती करा ना. हा. वन्दे शैलाधिराजस्थं मुग्धगौरी समन्वितं वन्दे शैलाधिराजस्थं मुग्धगौरी समन्वितं नटराजं नृत्यशम्भिं नानाविधरसान्वितं हास्यादि करुणाद्भुतरौद्रभयङ्कर विभत्सकैः सह शान्तरसैः संयुक्तं शम्भुं नटवरं शिवं शम्भुं नटवरं शिवं शम्भुं नटवरं शिवम्. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून जे चिरायसोनी करंडक 2026 एकांकिका स्पर्धेत ललित कला विभाग व छंद मंदिर नागपूर सहर्ष व सविनय सादर करीत आहोत मुग्धा पाथर्डकर लिखित व शैल चौधरी दिग्दर्शित 3, 2, 1 स्टार्ट. शम्भुं नटवरं शिवं शम्भुं नटवरं शिवं शम्भुं नटवरं शिवं शम्भुं नटवरं शिवम्. महाराज, माझ्या राज्यात दुष्काळ पडला आणि भंडारी रीते प्रतीक रीते कसा ऍक्टर बनशील? कॉन्सन्ट्रेट. मित्रात्री पुत्र नेत्राय त्रय शास्त्र व शास्त्रवे गोत्रात्री गोत्र जत्राय गोत्रात्री ते नमो नमा मुग्धा. आय मीन हाय मुग्धा. हाय प्रतीक, कसा आहेस तू? मी मजेत. तू कशी? एकदम मस्त. बोल. अगं तुला नाटक कळलं का? थीम कळली तुला नाटकाची? हो रे, थोडं वाचलं मी. फारच भारी शब्द होते त्याचे. मला फारसं काही कळलं नाही. आज कैवल्य दादा आला ना की त्याला मी विचारणार. कशाला कैवल्य दादा? मी सांगतो की त्याचं काय, वत्सल देशाचा राजा असतो. त्याच्या राज्यात दुष्काळ पडतो तर तो एका महान ऋषीकडे जातो. ते ऋषीवर त्याची परीक्षा पाहतात. त्याला सांगतात की देशाटन कर आणि माणुसकीचे मूल्य येऊन मला सांग. तर ही मूल्ये कशी जपली याचा अनुभव यावर आपलं नाटक आहे. किती छान समजवलंस रे. थँक्यू. बरं मुग्धा, हा, तुला एक गोष्ट सांगू? तुला बोला. वाईट तर नाही वाटणार ना? मला कशाला वाईट वाटेल? हं? मला ना तू खूप आवडतेस. खूप म्हणजे खूप गोड आहेस तू. अय्या, खरंच मला पण तू खूप आवडतोस. प्रेयसी प्रेयसो प्रेयस्य प्रथमा प्रिय करा प्रेयसी प्रिय करो प्रेयसो
कुठल्या तंद्रीत गेलास इकडे बघ काहीतरी सांगणार होता ना तू मी ते काय बोलणार होतास बोल बोल ते मी विसरलो. प्रतीक ही घे तुझी तलवार ही व्यवस्थित प्रॉपर्टी आहे तुझी. हे बघ हे चालेल ना. हे प्रतीक इकडे ते कैवल्य दादानी त्या डब्यात पैसे का टाकले रे? कारण परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. हाय. अगं त्याला यायला उशीर झाला ना म्हणून तो फाईन बॉक्स मध्ये पैसे टाकतो आणि तेच पैसे तो आपल्या नाटकासाठी वापरतो. वा किती छान. तो पण खूप मग इमानदार आहे. ऐक ना त्या दिवशी अभयदादांनी का नाही टाकले पैसे? त्याचं सोड ग, तो असाच आहे. एक दिवस नाही का खाईल तो माझ्या हातची. चला चला बरं तसंच पाहिजे. आहे सगळं आहे सगळं. या इकडे. ए बाबा झालं हो ये ना. ये लवकर बसा बसा. बघा नाटक झाल्यानंतर जजेस तुमच्यापैकी कुणालाही नाटकावरती प्रश्न विचारते, ठीक आहे? सो मला सांगा आपल्या नाटकाची थीम काय, कोण सांगणार? मी सांगू? हा. वत्सल देशाच्या राजाला ते ऋषी देशाटनावर पाठवतात कारण की त्यांच्या राज्यावर दुष्काळ पडलेला असतो. बरोबर. हा. चूक. वत्सल नाही वत्सदेश. आणि वत्सल नाट्यरंग हे आपल्या संस्थेचं नाव आहे. बरोबर. बरोबर. आता ऐका, मी सांगतोय आपल्या नाटकाची थीम काय आहे तर. माणसाचा धर्म काहीही असो पण ती पार पाडायला माणुसकीची मूल्ये जपावी लागतात आणि माणुसकीची मूल्ये जपली ना तर देवही खुश होतात. होणार रे प्रतीक? हो. लक्ष दे पुढे. उदाहरणार्थ आपल्या नाटकातच बघा. आपल्या नाटकातच बघा, तो राजा असून सुद्धा त्याने माणुसकी शोधली. प्रजेतल्या दुबळ्या लोकांना दया, ऋषींना त्यांच्या तपस्येच्या आदराने आणि त्या फितुराला क्षमाशील आणि राज्य ही प्रामाणिकपणे जिंकली. म्हणून आपण काय सादर करतोय? दयेचे दिवे, आदराचे संगीत, क्षमाशीलतेचे नैपथ्य आणि प्रामाणिक कथा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गाईज. चला प्रॅक्टिस सुरू करूया. चला चला. हे बाबा चल 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 तयार आहात सगळे? हे बाबा तू तिकडे जा ना, आपलं बघ ना प्रॉपर्टी सगळं सगळं चेक कर. पहिली ओढणी देते. हे घे. मी काय म्हणतो, या प्रतीकपेक्षा चांगला राजा मी काढून दिला मला दे ना लीड रोल. काय माझा अनुभव त्यापेक्षा खूप चांगला. अरे बाबा मला माहिती आहे तुझा अनुभव जास्त आहे म्हणूनच मी तुला रोल दिलाय ना. आणि यात सुद्धा तू प्राइज काढू शकतोस याची मला खात्री आहे बरं. पण बघ ना तू किती बुटका निस्तेज आहे. तो नाही सूट करणार त्याच्या रोलसाठी मी सांगून ठेवतो तुला. पण तू तुझ्या रोलला सूट करतोस ना, ते तुझ्यासाठी महत्वाचं आहे. पण यार काय अरे बोलले बाबा 8 दिवस उरलेत, बघू मग. चला चला आता प्रॅक्टिस करू आधी. चला बाबा तयार झालेत का? चला चला. राय सोनी करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये नागपूरचा डंका वाजलाच पाहिजे. काय वाजला पाहिजे? डंका! चला 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 सुरू करा. शिवा शंकरा नमितो तुझला गंगा मिळोदर विहिरीला. शिवा शंकरा नमितो तुझला गंगा मिळोदर विहिरीला. वीर मिळू दे ह्या भूमीला नमितो मी हनुमंताला. रत्न घडवू दे या मातीला धन मिळू दे शेतकऱ्याला. मिळू दे खुराक गोधनाला क्षीर मिळू दे प्रतिगृहाला. आणि मी कोण? गुरु करविला ध्यास घेतला खरा क्षत्रिय होण्याचा. शस्त्र उचलले शास्त्र धारले मार्ग राजा होण्याचा. एक सूर्य तो असा उगवला माझ्या भूमीच्या रस्त्याचा. दुष्काळ पडला बचावर ह्या घासही दुष्कर अन्नाचा. मंत्री राज्य माझे, पाल्य माझे, काहीतरी तुम्ही युक्ती करा. तुम्हीच यौगंधरायण माझे, राज्य माझे उभे करा. यज्ञ याग गुरु तपे करवुनी राज्य माझे समृद्ध करा. राज्य माझे समृद्ध करा. राजभंडार रिते करा. राजा म्हणून घरचे काढूनी तोंडीचा घास प्रजेला काय. पती म्हणून पिता म्हणून कर्तव्य परारमुख झालात काय. राजमुकुट तुमच्या शिरी अन वेदना आम्ही सोसाव्या काय. होणार नाही भंडार रिते प्रजा सुखास शोधा अन्य उपाय.
अन्य राणी विचार तुमचे तुमचे वैभव देणार नाही. ढाळी अश्रु प्रजा दिन रात कुठला राजा शांत राही. राजाच्या पाठी राज्य सांभाळी तोच खरा मंत्री राही. दुःखी प्रजेचा आहे राजा मी उपायाखेरीज येणार नाही. उपायाखेरीज येणार नाही. उपायाखेरीज येणार नाही. शिवा शंकरा शिवा शंकरा शिवा शंकरा. खूप छान चालो. चला 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 एकूण 4 5 6 7 8 महाराज जरा येत या ना जरा लवकर. ते हो रे बाबा लवकर. निश्चित करा. 9, 10, 11, 12. काय काय म्हणजे अरे आपले प्रॉपर्टीज वगैरे बरोबर आहे का ते बघ ना. जेव्हा पाला तेव्हा मस्ती करत राहतो. चल चल तुम्ही जा, नेहमी जा, असंच करता माझ्यासोबत. चल जा रे जा, बाबा. कट्टी. चल, चल. तो बाप कोण विसरलाय. बघू दे काय. ए पासवर्ड चेंज करून खूप डेडिकेटेड बंदा सुद्धा आहे तो. बरं असो. ऋतुजा हे बघ. एकूण 12 लाईट्स लागतील आपल्याला. 3 मोढे आणि 2 बाजूनी 2 पाय. हा बघ. दादा प्रॉपर्टी लिस्ट थँक्यू. एकदा मी संपूर्ण प्रॉपर्टी लिस्ट वाचतोय. काही सुटलं असेल तर सांगा. ऐक ना कैवल्य 12 नाही 15 लाईट्स लागतात. कशी गं? एक अगदी समोर, एक पायऱ्यांच्या मागे आणि समोर, अशी 3 लाईट स्पेशली शेवटच्या सिनेमा. बस कशाला. हे बघ हा आपण लाईट प्लॅन केलाय. यामध्ये होईल ना शेवटचा सीन. अरे मी सांगते ना, मान्य आहे तू डायरेक्टर आहेस, पण कधी कधी ऐकत जा ना माझं. अरे बाबा डन. 15 लाईट्स डन. ओके. हा आता बघ शेवटचा सीन कसला भारी होते. कॉस्ट्युमची बॅग घेऊन ये, आपण तेही चेक करून घेऊ. बरं. ठीक आहे. घेऊन ये घेऊन ये. हो. दादा, हा. ऐक ना, ही ऋतुजा ताई तुला असं का बोलली रे? दिग्दर्शक तू आहेस ना, मग नाटक पण तुझंच. तर तुझ्या नाटकात काय करायचं काय नाही करायचं हे ती काय सांगेल तुला? खूपदा तसं नाहीये. दिग्दर्शक जरी मी असलो ना, पण नाटक हे सगळ्यांच्या सहकार्याने बनत असतं. मी डायरेक्टर आहे म्हणून ती माझा आदर करतेच ग. पण तिने ना माझ्यापेक्षा 4 नाटकं जास्त केली. पण तिला माझ्याहून 4 गोष्टी नक्कीच करतात. म्हणून मलाही तिच्या मतांचा आदर आहे बरं. कारण मुद्दा मला माहिती आहे ती असं काहीही सांगणार नाही ज्यामुळे माझं काम करावं. म्हणून मी तिचं म्हणणं मान्य करून तिच्या अनुभवाचा आणि कलाकाराचा आदर केलाय. बस. काय बोलल्या 2 मिनिटं. बोल ना श्रेयस. अरे नाटकाला 5 दिवस उरले आहेत. तालमीची वेळ 5 वाजताची होती. आता 5:45 होत आल्या आणि अभय माझा फोन आतापर्यंत उचलत नाहीये. अरे खरंच अशाने आपलं नाटक चांगलं होईल का? हॅलो अभय. अरे किती वेळ आहे तुला यायला? आजची प्रॅक्टिस होती 6 वाजलेत. आहेस कुठे तू? काय परत एकदा बोल. काय 1 तास? अरे तुला तिकडे जायला कोणी सांगितलं? हे बघ तू जिथे कुठे असेल तिथून लगेच निघ आणि प्रॅक्टिसला आधी. अरे बाबा एकदा प्रॅक्टिसची वेळ ठरल्यानंतर ही पद्धत काय झाली अभ्या? अरे आम्ही काय मूर्ख आहोत का? 2 तासापासून इथे होणार 1 तास परत तू येण्याची वाट पाहा. यासारखं बेजबाबदार माणूस नाही पाहिला. म्हणतो मला लीड रोल पाहिजे. हा आधी ना शब्दांवर खरं उतरायला शिक. नॉनसेन्स. काय झालं? कुठला तरी कॉन्सर्टला गेला होता. 1 तास उशीर होईल म्हणे. काय 1 तास? गेली माझी ट्युशन. दादा मला त्याचा आवाज ऐकूनच कापरं भरलंय. कसं सांभाळतोस तू अशा लोकांना? हे असे लोक नशिबात असतील ना तर नाटक न केलेलंच बरं. नाही.
बोलून त्याच्याशी. हो, तो तो समजून घेईल माझी अडचण. तो आला की बोलेन. अडचण समजून घेतो. कसली अडचण? अगं मी ते म्हणत होतो. नाही, नाही, नाही. कैवल्य मित्रा, बोलून मोकळा हो. अरे गोष्टी मनात ठेवशील तर तुला त्रास होईल रे. अरे पण पण काही नाही. बोल. माझे बाबा आणि मी जिगरी. आमच्यात नाही तार सारखी जुळली. आणि ती म्हणजे नाटक. अरे खूप कमालीचे नट आहेत ते. त्यांनी अभिनयाबरोबर दिग्दर्शनाची चिक्कार बक्षीस जिंकली. आणि मी त्यांचाच मुलगा. नाटक आवडायला लागलं ना, त्यावर आमच्या गप्पा छान रंगायच्या. बाबा बँकेत नोकरी करून नाटक सांभाळायचे. तेव्हा मात्र मी शिकतच होतो. पण त्या दिवशी ना मी शेवटचा पेपर देऊन बाबांचं नाटक बघायला गेलो. त्या दिवशी जो पडदा पडला ना, तेव्हा मी विचार केला मी बाबांचा असिस्टंट. मोठा झाल्यावर जसे तसे पैसे जमा करून मी बाबांच्या नावाने वत्सल नाट्यरंग या नावाची संस्था उभी केली. का तर बाबांना सरप्राईज देण्यासाठी. सगळं सुरळीत सुरू होतं. पण एक दिवस घरी गेल्यानंतर कळलं की बाबांना चक्कर आली म्हणे. त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं. तेव्हा कळलं की बाबांना ब्रेन ट्यूमर आहे. त्यांनी त्यांच्या त्रासाबद्दल मला आणि याला काहीच सांगितलं नाही. त्यांना आरामाची खरी गरज आहे रे. आणि त्या दिवशी त्यांचा नाटकाचा जो पडदा पडला ना यार, तो मात्र शेवटचा. मग मी जॉबला लागलो. डॉक्टर बोलले उपचार होऊ शकतो, पण त्यासाठी ना पैसे खूप लागतात. हा, मी माझ्याकडनं संपूर्ण प्रयत्न केले. जेवढं होऊ शकलं तेवढं करून टाकलं. पण आता या स्पर्धेची पारितोषिक रक्कम माझ्यासाठी फार महत्वाची. त्यामुळे आपण नाटक करायला हवं. कळते तुम्हा सगळ्यांना? हे नाटक करायला हवं आपण. कैवल्य, अरे काळजी नको करू मित्रा. अरे नाटक अगदी छान होईल. आम्ही सगळे बोलू अभाशी. आम्ही बोलू उभे दादा, आम्ही नको काळजी घेऊ. अभय, अभय नव्हता यार आधी असा. अहो मिस्टर हँडसम कैवल्य इथेच राहतात का? अबे साला अभ्या. सरप्राईज देऊ? हा, दे ना, Surprise दे ना, देऊ? दे ना. लवकर दे, लवकर दे. बघ, देशपांडेला नवीन नाटक लागले. चल जाऊया बघायला. ए, पागल झाला का बे? काय आलं? का कॉलेज आहे ना बे, आपलं बाबा मारतील ना. अबे मार ना गोळी, तुम्ही माझी अटेंडन्स लावून आलो. काय सांगतोस? अरे मी तर म्हणतो की काका असतील तर काकांना पण घेऊन चल सोबत. ए काका? काय काका? हो? काका तर बँकेत गेले. मग अरे जमतं बाबा, ना. चल, 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 चल. ए, अभ्या, हा, बोल ना. असा बुट्ट्या मारत राहिलो ना, त्यांना अजिबात आवडत नाही बरं. कारण ते त्यांच्या नाटकाचं मला असिस्टंट बनवणार आहे. असिस्टंट. अरे तेव्हा तुझा मित्र नाटक बघणार नाही, डिरेक्शन करेल. चल बे, चल, चल. हट. त्यासाठी ना बेटा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. इंटरव्ह्यू. आणि असा बाईसारखा आवाज करून चालत नाही म्हणलं. अरे लावणी करून दाखवायला लागतं. चल, चल, करून दाखव रे. ए, बाईने मी
आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. तू काय वेळ आहोत. आणि नाटक पण अगदी छान होईल. मग 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 उठ उठ मग डोळे पुस. मग रायसोनी करंडक मध्ये नागपूरचा डंका वाजलाच पाहिजे. काय वाजला पाहिजे? मारी तुझ्या काय प्रॉब्लेम आहे रे? हा काय त्रास आहे तुला? ए श्रेयस थांब. काय बोलत होतो रे मी फोनवरती? हा जे बोलत होतो ना आता बोल, तोंडावर बोल. बघ हे चांगलं काम करतो ना म्हणून म्हटलं होतं तुला लीड रोल दे. आणि झालाच उशीर ते काय? माझं काम बरोबर करतोय ना मी. अभय हे आजचं नाहीये तुझं. तू नेहमी उशिरा येतोस. हे म्हणणं काय का तुझं? मी उशीर करतो का रोज? मी उशीर करतो. तुझ्या हाताची बात घ्यायला काही अर्थ नाही. श्रेयस तुझ्याशी बोलत नाहीये. शांत तुम्ही बस. चुकीचं ए! करताय. शांत राहायचं. तुला मध्ये मध्ये बोलण्याची गरज नाहीये. तुझा त्या कैवल्याच्या मागे मागे फिर पहिल्यासारखा. ए भाषा मी खूप काय करू शकतो बाय. काय करू शकतो तू? हा कर ना. मी कैवल्य नाही आहे. कैवल्य नाटक आहे म्हणून शांत बसलेला आहे. मी शांत बसणार नाही. आणि हट. रोज रोज मरमर करून नाटकाला येत होतो, प्रॅक्टिसला येत होतो, ते दिसत नाही की तुम्हाला? उपकार केलेस का रोज येऊन? आम्हीही रोज येतो. तू तुझ्या थांब. ए, तुला जे बोलायचं आहे ना ते माझ्याशी. काय बोललो तरी मी तुला? लीड रोल दे एवढंच बोललो होतो ना. ठीक आहे, कदाचित तुला माझ्यावर विश्वास नाही म्हणून तुम्हाला मंत्रीचा रोल दिला. मी काही एक बोललो नाही. माझं काम बरोबर करतो ना मी, म्हणून आहो मी इथं. कळलं? बक्षिसं मिळवलीत मी माझ्या कामानं. कळलं का? आय डोंट केअर अभय. ती बक्षिसं ना फक्त आणि फक्त अभिनयाची आहे. झाला एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून एक अरे झापा काय आहेस केली तू. तुझी फिलॉसॉफी? खड्ड्यात गेलं तुझं नाटक आहे. तू बोललास ना, आय डोंट केअर. शोधत बस मग माझ्या जागी दुसरा कोणी. किंवा या प्रतिकासकर की उभा तो करेल ना राजा. चल नाट्य दादा काय झालं दादा? थकला देह, सुखला गळा, प्रजा रडे घळा घळा. राणी निधी नाकारी, अन्न पाणी तळा गळा. पुरोहितांचा सांगावा, शोध शिवलिंगाचा घ्यावा. कराड करून शेजारी, कोण तुम्ही? रामाचा म्हणा देशी प्रताप उपास करण्याची जगायस. मला नको पाणी. माझी प्रजा उपाशी आहे. शंकरा,
आणि जागा तर हो. कोण तू? कुठली प्रजा? प्रणिपात, मी वत्स देशाचा राजा आदित्यवर्मन. आ! माझ्या देवापाशीच पोहोचलास होय. म्हणजे ते स्वतःची हाव. त्यो राजा म्हणजे देव. जो प्रजेसाठी पाणी त्यागी प्रतोच करा महादेव. हे बघा महाराज, तुम्ही देवाशी माझी तुलना करू नका. मग इथं काय लिहिलंय? झोपाकडे आणले माझ्या राज्यात दुष्काळ पडला आणि भंडारे रितेवायची वेळ आली. राजपुरोहित एका सिद्ध तपस्वींना घेऊन आले. त्यांनी सांगितलं की या वनात एक शिवलिंग 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 शेवटी मला गुरु प्राप्त झाले. हे शिवलिंगच मला मार्ग दाखवेल. काही योगायोग शील अगदी योग्य ठिकाणी टेकले. शंकरा, राजा म्हणतो स्वतःला करतो धारण तपाला. काय मिळाले पण दावा का सतीला? हे बघा महाराज, तुम्ही देवाबद्दल काही बोललेलं मला चालणार नाही. मी मी हे शिवलिंग राज्याच्या ती मध्यभागी स्थापित करीन. पूजा, अभिषेक, भोग. पूजा कुठल्या पाण्याने पूजा? अभिषेक ला कुठल्या पंचमृताने? आणि भोग तो कशाचा? हा? राजा म्हणतो स्वतःला. मग काय करू म्हणता? माफ करा महाराज, पण तुमची ख्याती जाणल्याखेरीज तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? जैसा हनुमंत ध्वजाला त्यात अर्जुनालाच झाला. निशंख कर म्हणाला, काठीचा आधार बुडताला. रात्रीचा टंकर आठवडाभर माणुसकीचे मूल्य शोध. माणुसकीला जाणून होईल राजकारभाराचा फोड. प्रजा तुझी सुखावे, पूजनीयाची सेवा घडे. तूही परत येईल. राजाची घडी बसेल. माझ्या राज्यात फितुरी. गुड जॉब गाईस. खूप छान होत आहे, खूप छान होत आहे. बढिया. प्रत्येक जणांना स्पॉट चुकते, तू व्यवस्थित घे बेटा. आणि श्रेयस, खूप एनर्जी लावू नकोस, नाहीतर ऐनवेळी फील येणार नाही. छान होतंय, व्यवस्थित करताय. अरे हो, तुझ्या आधी मी तिला फोन करतोय. तोपर्यंत ना तुम्ही शेवटचा सीन करा, साधू स्वरूप दर्शनाचा. ठीक आहे, ठीक आहे. चला, ऑल द बेस्ट. करत राहा, करत राहा. हॅलो ऋतुजा. महाराज, 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 धन्य झालो. शंभो शंभो, मला मार्ग दाखवला. आपण सांगितले तसेच माणुसकीचे मूल्य शोधून आणले. तुमच्या मार्गदर्शनाने माझ्या माझ्या प्रजेचे कल्याण झाले. परत आलात व्हय? काय माणुसकी सोडलीस तू? महाराज, आपले ऋण मी कसे फेडावे? आपण सांगितले तसेच ऋषींगणाची सेवा झाली. माझा त्यांच्या प्रती असलेला आदर जाणून त्यांनी पावसाकरिता होम केला. प्रजेत फिरलो.
त्यांनी पावसाची आशा सोडून शेतीच्या कामाची तयारी केली नव्हती. म्हाताऱ्या मायबाप प्रजेला शेतीत मदत केली. काही संचित गाठींशी ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले. महाराज, सगळं सुरळीत. दया, आदर आणि प्रामाणिकपणा हीच खरी माणुसकीची मूल्य. पण महाराज, तुमच्या आणि महादेवाच्या कृपेने कुठलीच फितुरी नाही झाली. सिंहासनाहून नजर हटली. विदुराला वाट सुटली. तो प्राण घेऊन पळे. तुला शत्रुपाशी मिळेल. त्याला गाठ. अरे संकट टळेल. संकट टळेल. संकट टळेल. काय? अरे बस यार आता. कुठून आला तो नवा मंत्री? मी या प्रति कॅरेक्टर मध्ये होतो ना. तुला कॅरेक्टरची पडली आहे. इथे नाटकातला फितूर खरोखरचा फितूर निघाला. कैवल्य, 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 बाबा मला वाचव. ते ऋतुजाचे बाबा पोलिसात कंप्लेंट करायला निघालेत माझी. किती निर्लज्ज आहेस रे बाई तू. अरे तू अशा काही करशील आम्हाला वाटलंही नव्हतं. अरे थांब ना यार श्रेयस. हो तर नंतर सगळे एक एक करून बोला, मला चालेल. कैवल्य, यार तुला संकटात सोडून गेलो आणि साला मीच संकटात सापडलो यार. मला वाचव ना, कर ना काहीतरी यार. अभय, तू काल ऋतुजाला दारू पिऊन फोन केलास एका मुलीला. तर तुला कळते का तुम्ही काय केलंय? तिच्या बाबांनी नाटक वगैरे सगळं करायचं बंद केलंय. बोल, असं का केलंस? अरे बोल, उत्तर दे मला. असं का केलंस? अरे उत्तर दे, असं का केलंस? बोल. काल मी इथून थेट प्रभाकर सेवा संस्थेच्या नाटकासाठी गेलो होतो. आधी मला त्यांनी बोलवलं होतं, पण मी तो रोल नाकारला कारण अंतर फार लागणार होतं. काल तेव्हा तिथे परत गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं की नाटकाच्या 3 दिवसाआधी तू कैवल्यासारख्या जीवलग मित्राला सोडून येऊ शकतोस. आमचं नाटक तर दिवसावर सोडशील रे. मैत्रीत मित्र म्हणून पक्का नाहीयेस आणि कलाकार म्हणून सुद्धा शब्दांचा सच्चा नाहीयेस. मला फार वाईट वाटलं आणि मग मी भिवून ऋतुजाला रागात फोन केला. तिला म्हटलं की आपण आपली स्वतःची दुसरी संस्था उभी करू. नशेत होतो. तुला पण फार शिव्या दिल्या आणि ऐकलं ते तिच्या बाबांनी. काहीतरी करणं यार. ते तू घे मला आपल्यात परत. तू जे देशील ते करायला तयार आहे मी. अगदी काही. ऐकलं कैवल्य? दादा, याची जबाबदारी आपण नको घ्यायला. पोलीस आपल्याला पण धरतील. अरे कोणी काय करणार नाही. थोड्या वेळ आधीच बोललो मी त्यांच्याशी. पण अभय, तू एक गोष्ट लक्षात घे. यानंतर ऋतुजाला फोन करायचं नाही सांगून ठेवतो तुला. कैवल्य, मला माहित होतं यार की मी कितीही नालायकासारखा वागलो तरी तू मला काही होऊ देणार नाही. तू केलंस ना रे मला माफ. तू कोणी माफ केलं रे तुला? कोणी माफ केलंय तुला? बघ, कोणीच माफ केलेलं नाहीये तुला. चल आता निघ. पण कैवल्य आणि एक इथे परत आपलं तोंड दाखवायचं नाही सांगून ठेवतो. चल निघ. महाराज, चुकलं होतं महाराज. तुमच्याशी फितुरी केली. बेईमान मंत्र्याला आपणच शत्रूपासून वाचवलं तर असेल. माफ करा, क्षमा करा. वाट चुकलेल्या या मंत्र्याला परत आपल्या चरणाशी जागा द्या.
हरभराचा अर्भचा असून तुमच्याशी फितुरी केली मी महाराज. मला शिक्षा द्या, पण आपलं परत घ्या, परत घ्या. थांब अभय. तुझे काही केलंस मी तुला त्यासाठी माफ तर नाही करू शकत. साल्या तू एक मित्र म्हणून तर चांगला वागलाच नाही, पण एक कलाकार म्हणून सुद्धा नाही. हा, काही लोक आज मंत्रीच्या रोलसाठी येत आहेत. तुला मी रोल तर देऊ शकत नाही. पण खरंच तुला जर पश्चाताप करायचा असेल तर बॅक स्टेज कर. हा, मला माहिती आहे रे की तुझ्यासारखं छान 5 दिवसात पारितोषिक मिळवणारं काम कदाचित त्यांना नाही जमणार. ते तुझ्यासारखे नाटक सोडून पळून तर सुद्धा जाणार नाहीत ना. श्रेयस, तर दुसरी गाणी कुठून आणायची? यार, दादा, मी करणार रोल. तू खरंच करशील? हो. मला माहितीये दिवस कमी उरले, पण तुला चालणार असेल तर मी माझ्याकडून 100% प्रयत्न करणार दादा. आपण आता ऋतुजा ताईला परत नाही आणू शकत, पण तुम्ही सगळ्यांनी केलेली मेहनत वाया न जाऊ दे ना. जमेल मला करायला दादा. मी करणार रोल. काय काय झालं नाही या काही दिवसात. कैवल्य दादा आपल्या नाटकासाठी किती धडपड करत होता. मला काय वाटतं की वत्सल देशाचा राजा आणि आपला कैवल्य दादा यात काही फरकच नाही. अरे नाटक संपायला आलाय, आता तरी वत्स म्हण. अरे सॉरी आला मोठा. अरे ते कैवल्य दादा म्हणतो ना दयाचे दिवे वगैरे काय ते, हा, दयाचे दिवे. तो अगदी राजासारखाच वागला. राजाने ऋषींच्या तपस्येचा आदर केला हा, आणि आणि ऋतुजाचा अनुभवाचा. अरे बरोबर. मग काय, जर त्या दिवशी तो माझ्या घरीच आला नसता कदाचित मी आज तुमच्या बरोबर नसते. बरोबर आहे. राजाने प्रामाणिक प्रयत्न केले, हम्म. कैवल्याने तेच प्रामाणिक प्रयत्न मुग्धा आणि अभिनव मध्ये बघितले आणि नाटकाबद्दलही प्रामाणिक राहिला. बरोबर. राजाने शेतकऱ्याच्या जमिनी नांगरून दिल्या. हम्म. कैवल्य दादाने दयातने दाखवली ना कोणा काय मूर्खा, माझ्यावर नाही का दाखवली दया? तुम्हा लोकांना माहिती नसेल, पण माझ्या बाबांनी मला बाहेर काढलं होतं नाटकामध्ये. हो, राहण्याची जागा नव्हती, प्रॅक्टिस हॉल मध्ये राहिलो. त्याला सांगितलं रे सगळं. त्याने समजली माझी अडचण, मला आपल्या घरी राहू दिलं. त्यानंतर तो गेला माझ्या घरी, माझ्या बाबाशी बोलला, त्यांना समजवलं. इतक्या वर्षभराचा वाद त्यानं तासभरात मिटवला रे. त्याचे शब्द मनाला खड्डा पाडून गेले. खरंच खूप चांगला आहे रे कैवल्य. पण श्रेयस, या सगळ्यातून त्याला काय मिळालं रे? करू ना करू, जर आपल्या नाटकाला पारितोषिक लागलंच नाही तर त्याच्या बाबांचं कसं होणार? सगळं बरोबर. म्हणजे? ऐका ऐका, इथे येण्याचा पूर्वी मी त्याच्या आईशी बोललो. आपल्या बाबाला कॉल केला आणि त्याचा बाबाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि आज सकाळीच फोन आला की त्याचे बाबा बरे झाले आहेत. हो, आपण ऐका ऐका ऐका, हे सगळं गुपित ठेवायचं आहे आपल्याला. जसं त्यानं माझ्या प्रॉब्लेम बद्दल कोणाला नाही सांगितलं, तसंच आपणही कोणाला सांगू नाही. काय? हो, हा. माझी बोलणं नाही. पण किती सच्चा मित्र आहेस रे तू. जराही विचार न करता एवढी मोठी मदत केली. अरे, माणुसकीचा 5वं मूल्य म्हणजे प्रेम. ते आपल्या नाटकात जरी नसलं ना तरी नाटका दरम्यान आपल्याला मिळालेलं आहे. कळालं का? म्हणून चल मित्रांनो, हा. तासाभरात आपलं नाटक आहे. हो. तुम्ही सगळे तयार आहात ना? हो, तयार आहोत. अभिनव, अरे छान. मला माहिती आहे रे मित्रा की तुला वेळेवर कास्ट केलं.
पण छान करतोस तू हा. उद्या तुझंही काम छान होतं. म्हणजे सगळे छान करतात आणि आज छानच करायचं आपल्याला, ठीक आहे? हो दादा. मी नाटकाच्या दरम्यान जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल ना तर प्लीज क्षमा करा. काय तू पण. तुम्ही तयार आहात ना? छान एनर्जीने करायचं आहे, ओके? चला जोरदार टाळ्या होऊन जाते एकदा. म्हणा गणपती बाप्पा. सगळे बरोबर लागले की चेक करून घ्या सगळे, हा? सगळं चेक करून घ्या. ए बाबा छान घ्या. चल 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 चल. चलो. हा. सगळं तयार आहे का बघून घे बाबा. ठीक आहे ठीक आहे. आज वत्सल नाट्यरंगाचा प्रयोग आहे. पारितोषिक मिळेल की नाही माहिती नाही, पण पण बाबांना आनंद नक्की मिळेल. कैवल्य दादाने नाटकात सुद्धा एक माणूस म्हणून 6 मित्र आणि त्याचे बाबा मिळवले. दादा, माझ्यावर विश्वास ठेवण्याबद्दल खूप थँक्यू. मला साथ देण्याबद्दल थँक्यू. नाटक अगदी चांगलंच होईल. चला लाईट्स रेडी, नेपथ्य म्युझिक म्युझिक रेडी आहे सगळं. सगळे तयार आहात? अँड आर्टिस्ट चलो स्टार्ट करते हैं. 3 2 1 स्टार्ट अँड गो. महाराज, आपल्या राज्यात फितुरी झाली हे त्या ऋषींना कसं कळले? सिंहासनाहून नजर हटली, विदुराला वाट चुकली. तो धन घेऊन पळेल. इथे त्याला गाठ राजा. सारे संकट टळले. महाराज 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 शिवडी, शिवडी. महाराज दयेचे दिवे, आदराचे संगीत, क्षमाशीलतेचे नेपथ्य आणि प्रामाणिक कथा त्याच्या मनात असावी. आणि ज्या दिवशी तू यांनी समोरच्या प्रेक्षकांना तुझा कलाविश्व दाखवशील ना, तेव्हा त्यांच्या टाळ्यांबरोबर नटराजाच्या डमरूचा नाद तुला ऐकू येईल. तेव्हा समज रंगदेवता प्रसन्न झाली.